पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। कोणताही देश किंवा समाज तेव्हाच एक आदर्श आणि प्रगत ठरू शकतो जेव्हा त्या देशातील स्त्रियांचा सन्मान आणि अधिकार पुरुषांच्या समान असेल। बाबा, बॅरिस्टर साहेब तयार झाले। ते म्हणत होते की उद्या आपण जिंकणार, तुम्ही काळजी करू नका। आमासनी तर काय बी कळना झालत की काय होणार, पर भीमानं समज केलं। बरोबर बोलत होतास रामजी तू। खरंच तुझा मुलगा हा जादूगार आहे। हा सगळे फासेच उलटे करून टाकेल असं मला वाटलं देखील नव्हतं। कप्तान साहेब, मी माझ्या घरातल्यांना भेटू का? कसा आहेस पुरंजन? मी बरा आहे, तू कसा आहे? लेकर समदे ठीक आहेत, तुम्ही काळजी करू नका, ठीक आहे? बिंबाळा, या समध्या व्यापात तुझी शाळा अभ्यास हे समद बंद झालं असेल ना? बाबा, अभ्यास बंद नाही झाला, उलट खटल्याचा अभ्यास सुरू झाला। ह्यो न्यायाचा अभ्यास आहे। पहिला ह्यो अभ्यास संपू दे, मग शाळेचा अभ्यास सुरू करतो। रामजी, न्यायाची बोली लावणारे आणि आपल्या माणसाला सोडवण्यासाठी भीक मागणारे लोक मी खूप पाहिलेत माझ्या आयुष्यात, पण न्यायासाठी लढणारा हा छोटासा सैनिक मी पहिल्यांदाच पाहतोय। रामजी, उद्या निकाल काय लागेल याची मला माहिती नाही, पण आज मला या छोट्याशा भीमरावला बघून खूप आनंद झालाय। कप्तान साहेब, सत्याची वाट काटेरी असते। सुरुवातीला लई काटे टोचतात। जो सुरुवातीला काट्याला भीतो तो हारतो, पर जो या वाटेवर विश्वासानं प्रामाणिकपणे जो कुणी चालतो, अखेर त्यालाच शेवटाला यश मिळतं, जे आज माझ्या भीमानं दाखवून दिलंय। बाबा, उद्या आपण समदे एकत्र मिळून जेवाया बसूया। उद्या आपणच जिंकणार। चला पुरंजन काका। तुम्ही धीर सोडू नका, समद ठीक होईल बघा। आज पतूर तर डोसक्यात लय वंगाळ वंगाळ विचार येत होते। असं वाटत होतं की आता हे समद आयुष्य तुरुंगाच्या अंधारात जातं की काय, पर माझा भीम माझ्या पायी उद्या एक नवीन सूर्य घेऊन येतोय, माझ्या मुक्तीचा सूर्य। अरे ऐका, देव पुरुषोत्तम आला होता ना तुमच्या संग बोलाय, कुठे गेला? तुम्ही कोणी बघितलं का? नाही नाही, आम्ही नाही बघितलं। आम्ही तर स्वतःच केशवच्या काळजीत आहे। कुणाच ठाऊक कालपासून तो कुठे गेलाय। तुम्हाला दिसलाय तो? अरे आम्ही तुम्हा समजासने सवाल केलाय, त्यावर तू बी उलट सवाल करतोय। एवढं धाडस वाढलं का रे तुमचं? अहो, आम्ही तर पुरुषोत्तमला बघितलंच नाही, आम्ही तर केशवला हुडकून राहिलोय। प्रश्न तर त्योच आहे की दोघं गेले कुठं? माझ्या बरोबर लक्षात आलाय तुम्हाला काय म्हणायचं ते। आजकाल तुमची जीभ ना लई चालायला लागली आहे। तुमची जीभ हासडून कुत्र्याला चारी ना। फक्त एकदा पुरुषोत्तम भेटला पाहिजे, मग तुमची लायकी दाखवतो।
चाल रो. ही लोक डोक्यावर चढायला लागलीत. अरे ते लोक सांगतात की त्यांनी पुरुषोत्तमला बघितलंच नाही. अरे पुरुषोत्तमला मारा गोळी. तो भीमराव वकिलाकडे जाऊन पैसे आणि समर्थन पत्र देऊन आलाय आणि तो वकील खटला चालवायला तयार झालाय. हरकत नाही, खटला चालवायचा आहे ना, चालवू खटला. धर्मापेक्षा श्रेष्ठ कुठला कायदाही नाही आणि न्यायालयही नाही. शेठजी, आपण जिंकणार बघा. एकदा फक्त निकाल लागू दे, मग या समजासनी बैलाची जागी झोपून समजा शेत नांगरून घेऊ. बस उद्याचा निकाल आपल्या बाजूने लागायला पाहिजे, म्हणजे आजची रात साक्ष ठरेल. रात्रीच्या अंधारानंतर नेहमीच सकाळचा उजेड होतो आणि उद्याची सकाळ ही अशी असेल जिथं सूर्याच्या उजेडात खरं आणि न्याय असेल. बराबर बोललात भाऊजी. समद्या वाटा पुसट झालत्या, पर आज आम्ही उद्याच्या निवाड्याची आस लावून बसलो. विश्वास वाटू लागलाय की खऱ्याची जीत होईल, आम्हासनी न्याय मिळेल. आणि खरं सांगू भाऊजी, आम्हाला हे कधीच जमलं नसतं, पर आम्ही समदे मिळून लढलो म्हणून हे जमलं. जेव्हा मुंग्या एकत्र येतात तेव्हा मोठ्यातला मोठा डोंगर बी पाडतात. जर आपण समजे एकत्र आहोत तर काय बी शक्य होऊ शकतं. बघा तुम्ही, उद्याचा निर्णय आपल्याच बाजूनी होणार. काही पण झालं तरी उद्याचा जो निकाल आहे तो आपल्याच बाजूने लागला पाहिजे आणि येणार पण. आणि खूप गरजेचं आहे ते. म्हणजे त्या समाजातली लोक स्वतःसाठी आजच्या सारखं पुन्हा कधी उजाडण्याची वाट बघत कधीही रात्र जागवणार नाहीत. सेठजी, तुम्ही निवांत राहा. जिंकणार तर आपणच आहेत. आव मुंग्यांनी हत्ती संघ कधी दांडू खेळलाय. एकदम बरोबर. पेंडसे गुरुजी, तुम्हाला काय वाटतं, उद्या कोर्टात केस कोण जिंकेल? तो समाज ज्याचे आपण सगळे बांधील आहोत, की भीमराव आणि त्याच्या कुटुंबाचा संघर्ष जिंकेल? सांगता नाही येत गुरुजी, पण चांगली गोष्ट ही आहे की आपण दोघेही इथे उद्याची पहाट होण्याच्या प्रतीक्षेतच आहोत ना, की आपला समाज हरावा. चांदू मामा, बघतोयस नव, या समाजात न्याय मिळवाया केवढे हेलपाटे घालाया लागतात. पण मी शिकून असं काहीतरी बनण्याचा प्रयत्न करीन की ज्यामुळं न्यायासाठी भीक नाही मागावं लागणार. न्यायाचं मोल एवढं जास्त का आहे? आईचं दागिनं नसतं तर आम्हासनी वकील घावलंच नसता. असं तर गरिबासनी न्याय मिळायचंच नाही. आणि सगळ्यात जास्त न्यायाची गरज गरिबासनीच असती. मला असं काहीतरी करावं लागेल की गरिबासनी सहज न्याय मिळेल आणि कोर्टाची पायरी चढणं त्यासनी जड जाणार नाही. राम राम वकील साहेब. पुरे 60 रुपये आहेत या गोष्टीसाठी की जी केस तुम्ही लढाया जात आहे ती जाऊ नका, घरी जा किंवा ऑफिसात बसून चहा प्या. केस लढणं माझं काम आहे. मला काय करायला हवं आणि काय नाही हे तुम्ही सांगू नका मला. मला चांगलं माहिती आहे मला काय करायचंय.
पर आमचा धंदा जरा लयच वाईट आहे वकील साहेब. तुम्हासनी 2 लेकरं आहेत आणि 2 बी शाळेला जातात. एवढ्या छोट्याशा खटल्याला लढण्याच्या चक्कर मध्ये तुमच्या पोरासनी काही झालं तर, नाहीतर मग तुम्हासनी तुमच्याच लेकरांचा खटला लढावा लागेल आणि जिंकला तरी बी काय. पोरं तर गमावून बसाल ना, पण तुम्ही एक चांगले मोठे वकील हायसा आणि एक चांगले बाप बी हायसा. तवा निर्णय जरा विचार करून घेतला तर बरं होईल. 60 रुपये. कारवाई सुरू करण्यात यावी. पण जज साहेब, आमचं वकील अजून नाही आलं. येतच असतील. जर वेळ ठाऊक होती तर आले का नाहीत? जज साहेब वाटेतच असतील, येतील इतक्यात. माय लॉर्ड, रामजीचे वकील साहेब गैरहजर आहेत. त्यामुळे कायदेशीर आपण असे समजू शकतो की रामजीचे वकील ही केस जिंकू शकणार नाहीत. त्यामुळे ते कोर्टात येऊ इच्छित नाहीत. आरोपीच्या वतीने बाजू मांडण्यासाठी किंवा पुरावे सिद्ध करण्यासाठी कुणीही नाहीये. त्यामुळे हा वाद होऊच शकत नाही. त्यामुळे मी कोर्टाला विनंती करतो की रामजीवर सामाजिक द्वेष भडकवणे, लोकांच्या श्रद्धेला ठेस पोहोचवणे आणि 2 जातीच्या मध्ये तणाव निर्माण करण्याचे जे आरोप आहेत तेच योग्य आहेत असे समजून त्यांना शिक्षा देण्यात यावी. पण जज साहेब, आमचं बॅरिस्टर साहेब येतच असतील. आमचं म्हणणं ऐकल्या बिगर निवाडा करू नका. माझं बाबा निर्दोष आहेत. इथे वकिलांचा पत्ता नाहीये माय लॉर्ड. ते केस काय लढणार साहेब? हे न्यायालय आहे आणि न्यायालयाचा मान ठेवणं हे त्यांचं कर्तव्य आहे. आणि जर त्यांना याची जाणीव नसेलच तर न्यायालयाने त्यांच्या गैरहजेरीतच तो काय निर्णय देऊन टाकावा. आंबेडकर गुरुजी, मला वाटतंय यांना वकिलांनी फसवलं. ते नाही येणार. आरा आपलं पारडं झुकतंय म्हटल्यावर एवढा मोठा वकील इकडे येऊन कशापायी आपली आबरू घालविलोय. आम्हाला धडा शिकवायला निघाला होता. आता कर्माची फळ भोग म्हणा रामजी सकपाळला. माय लॉर्ड, परिस्थिती विचारात घेता न्यायालयाने आपला निर्णय सांगायला हवा. घाई गडबडीत निर्णय घेताना अन्याय होण्याची शक्यता असते. हे न्यायालय आरोपीच्या वकिलांना न्यायालयासमोर हजर होण्यासाठी थोडा अवधी देत आहे. आपण इथे अर्ध्या तासाच्या विश्रांतीनंतर पुन्हा भेटूया. जर ते तेव्हा देखील आले नाहीत तर न्यायालय आपला निकाल जाहीर करण्याबाबत विचार करेल. बॅरिस्टर साहेब, अजून इथंच? लवकर चला ना. समजे तुमची वाट बघतेत. चला ना.
हे बघ, मी तुझी केस नाही लढू शकत. तुझ्या फीसचे पैसे तू परत घे. ऐक, या मुलाचे फीसचे पैसे परत कर. ठीक आहे सर. हे घे. बॅरिस्टर साहेब, असं नका बोलू. तुम्ही नाही आलं तर बाबा कसं सुटतील? मी तुझी केस नाही लढू शकत. तुझ्या फीसचे पैसे तू परत घे. संपला विषय. वकील साहेब येणारच नाही. अहो, सकाळी सकाळी जाऊन आमची माणसं त्यासनी रामराम सांगून आल्यात. तेव्हा कशा पायी येतील ते? अहो बॅरिस्टर साहेब, चला की. तुम्ही नाही आला तर बाबा कसं सुटतील? आम्ही हो खटला हरून जाऊ. तुमच्या पुढे हात जोडतो. चला की. हे बघ, तुझ्या या हात जोडल्याने माझ्यावर काही फरक पडणार नाहीये. गपचूप इथून निघून जा, नाहीतर चौकीदाराला बोलवून तुला धक्के मारून इथून बाहेर काढून टाकीन. उभा कायस? पैसे घे आणि जा. बॅरिस्टर साहेब, जायच्या आधी तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. हा बोल. माझं बाबा आधी एक सुभेदार होत. एकदा कामावर जाताना ते आरशात बघत होत. तेव्हा मी त्यासनी विचारलं, एवढं काय बघताय बाबा? हेच बघतोय की मी माझ्या नजरेला नजर भिडवू शकतोय की नाही. म्हणजे हे बघ बाळा, घरातून जेव्हा कामावर जाशील तर रोज निघताना आरशात एकदा तरी आपल्या नजरेला नजर भिडव. दिसभर तू ज्या गोष्टी काही केल्यास त्या समध्या आठव. आणि बघ, मग खरंच तुझी नजर तुझ्या नजरेला नजर भिडती की नजर चोरती? त्यानं काय होईल बाबा? जर तुझी नजर भिडली तर समजायचं की तू जे काय करतोयस ते चांगलं करतोयस. पण जर नजर झुकली तर समज तुझ्या हातनं काहीतरी पाप होत आहे. आणि बाळा, जो माणूस आयुष्याच्या शेवटापासून आपल्या सौताची नजरेला नजर भिडवू शकतो, खर तर तोच माणूस लई मोठा होतो. बाबा, मला बी आरशात बघायचं आहे. चल. बाबा, माझी बी नजर भिडली. म्हणजे म्या काय पाप नाही केलंय. बॅरिस्टर साहेब, माझं बाबा जिंकू दे नाहीतर हरू दे, पर उद्या सकाळी आरशामोर उभं राहून म्या नजरेला नजर भिडवू शकन. तुम्ही बी एकदा स्वतःच्या नजरेला नजर भिडवून बघा. झाला का अर्धा तास? अरे अर्धा तास झाला तरी काय फरक पडणार आहे? रामजी जाणार तुरुंगात आणि आपण जाणार कुठं राहिला हा बे? अजून आला का नाही?
कारवाई सुरू करण्यात यावी. माय लॉर्ड, रामजीचे वकील अजून आलेले नाहीयेत. त्यामुळे कोर्टाला माझी नम्र विनंती आहे की वेळ जास्त वाया न घालवता आपला निर्णय लवकरात लवकर सांगावा. साहेब साहेब मला माफ करा, पण अजून थोडा वेळ थांबा. माझा पोरगा भीम बॅरिस्टर साहेबांनी आणायला गेलाय. तो येतच असेल बघा, जरा वेळ थांबा ना. होय जज साहेब, माझा पोरगा येतच असेल. तो वकील साहेबांनी नक्कीच घेऊन येईल बघा. हे बघा जज साहेब, माझा पोरगा भीम आला. काय झालं भीमा? आई, ते नाही येणार. कोणी बॅरिस्टर नाही आणि कोणी साक्षीदार नाही.